my dear students. In this video, we are going to learn data types. What are the data types in Java? जावाच्या लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण टोकन्स पाहिलं होतं. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण डाटा टाइपचा पाहणार आहोत. चला मग चालू करूया डाटा टाइप. डाटा टाइप इज युज्ड टू स्पेसिफाय विच टाइप ऑफ डाटा that we are going to store inside a variable. आता आपण जसं व्हेरिएबल वगैरे क्रिएट करतो, लेट ए इज इक्वल्स टू व्हॅल्यू देतो, इंट देतो, बुलियन देतो, स्ट्रिंग देतो, व्हॅल्यू देतो. तर ती कोणत्या टाईपची जी व्हॅल्यू आहे ती त्या कॅटेगरी काय आहे त्याची ते डिफाईन करतं डाटा टाईप. While creating the variable in Java, it is mandatory to specify the data type. जावा मध्ये आपण व्हेरिएबल क्रिएट केलो तर मॅन्डेटरी आहे की त्याचं स्पेसिफाय करायचं की डाटा टाईप त्याचं कोणतं आहे. वी हॅव टू टाइप्स ऑफ डाटा. फर्स्ट इज प्रिमिटिव्ह, सेकंड इज नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आधीचे लेक्चर पाहायला नसाल तर ते जाऊन पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या SQL ची पण सिरीज आहे, ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो. नोट्ससाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप नंबर देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर मग चला, दोन टाईपचे डाटा आहेत, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. तर सिंटॅक्स काय आहे? टू डिक्लेअर अ व्हेरिएबल, डाटा टाईप व्हेरिएबल, व्हेरिएबल. ठीक आहे. नम, इंट हे सर्व काय आपण पाहणार आहोत. इंट नम तुम्ही सध्याला थोडस लक्षात ठेवा कसं असतं काय नाही, हे आपण प्रॅक्टिकली लगेच ह्याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. टू डिक्लेअर व्हेरिएबल इंट नम अशा प्रकारचं असतं. त्याच्यानंतर इनिशियलाइज द व्हॅल्यू इन व्हेरिएबल, व्हेरिएबल इन नेम आणि डाटा व्हॅल्यू असतं. तर नम इज इक्वल टू 10 झाला, इंट नम इज इक्वल टू 10 झाला. त्याच्यानंतर डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन अशा 3 स्टेप असतात बरं का. 3 स्टेप. ठीक आहे. पहिलं काय असतं, डिक्लेअर व्हेरिएबल, व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असतं, त्याला इनिशियलाइज करायची असते व्हॅल्यू. त्याच्यानंतर डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन असतं, डाटा टाईप असतं, व्हेरिएबल नेम आणि व्हॅल्यू असते. इंट नम इज इक्वल टू 20, ही 20 ची व्हॅल्यू जी आहे ती स्टोअर झाली. पहा इथं एक आता आपल्याला हे घेतला आहे त्यांनी प्रोग्राम, तर आपण पण एक प्रोग्राम घेऊन पाहूयात. ठीक आहे. पहा इथं क्लास घेतला आहे, त्याच्यानंतर पब्लिक मेन स्टेटमेंट घेतला आहे, त्याच्यानंतर मेन मेथड, त्याच्यानंतर आहे इंट नम, हे काय केलं, व्हेरिएबल डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन द व्हॅल्यू आणि इनिशियलायझेशन अँड डिक्लेरेशन केलं. त्याच्यानंतर प्रिंट केला आहे. ठीक आहे. इंट नम आणि इंट एन प्रिंट केला आहे. ठीक आहे. तर हे पाहूयात आपण. पहा आता हे नोटपॅड वरती आपण कसं रन करायचं ते मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. तर चालू आहे, मग क्रिएट करूयात एखादा क्लास. पहिल्यांदा सुरू आपण क्लास क्रिएट केला, क्लास व्हेरिएबल नावाचा. त्याच्यानंतर हा झाला क्लास क्रिएट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, मेन मेथड. मेन मेथड आपण क्रिएट केली. त्याच्यानंतर आता डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल करणार आहोत, डिक्लेरेशन करणार आहोत व्हेरिएबलचं. इंट नम हा काय झाला, डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल. कमेंट यूज करू आपण, हा झाला डिक्लेरेशन. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, इनिशियलायझेशन, त्याला व्हॅल्यू असाइन करणार आहोत, 10 दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन, म्हणजे इंट नम इज इक्वल टू 10. आणि आता शेवटी काय येणार आहे, ह्याला प्रिंट करूयात. लेट्स गो. हे झालं तुमचं. तो आपण कमेंट यूज करू.
डन. आता हा प्रोग्राम आपण रन करणार आहोत. कशा प्रकारे सेव्ह करायचा आपल्या फाईल मध्ये, ऑल फाइल्स. ठीक आहे, सेव्ह केला. अशा प्रकारे आपण डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन आणि रिडिक्लेरेशन करू शकतो किंवा डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन करू शकतो. तर हा प्रोग्राम रन करण्यासाठी आपल्याला एवढंच फक्त गरजेचं आहे, माहिती आहे का तुम्हाला? पहा आता, सेव्ह केला, फोल्डर ओपन करून याच्यामध्ये cmd टाकायचं. सिंपल आहे, सिंपल सिंपल थिंग्स आहेत. जावा सी, फाईल नेम, नो कंपाइल टाइम एरर, जावा अँड फाईल नेम. सॉरी. डन. पहा, ही व्हॅल्यू काय आली आपल्याला? 10 व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, तर इथं आपण काय दिली ती व्हॅल्यू? 10 व्हॅल्यू दिली ती. नम इज इक्वल टू 10 दिलं होतं, मग त्याचं काय आलं? 10 आला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला पहिला प्रोग्राम झालेला आहे. त्याच्यानंतर व्हेरिएबल आहेत दोन टाईप्सचे. व्हेरिएबल पाहणार आहोत आपण. व्हेरिएबल आहेत दोन टाईप्सचे, बेस्ड ऑन द डाटा टाईप आणि बेस्ड ऑन स्कोप. पहिला आहे प्रिमिटिव्ह व्हेरिएबल, नॉन प्रिमिटिव्ह व्हेरिएबल, ऑब्जेक्ट रेफरन्स व्हेरिएबल बेस्ड ऑन डाटा टाईप. आणि बेस्ड ऑन स्कोप आहेत स्टॅटिक, नॉन स्टॅटिक, लोकल, ग्लोबल. स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिकलाच आपण ग्लोबल म्हणतो, आणि लोकल व्हेरिएबल. अशा प्रकारे व्हेरिएबल्स आहेत. तर पहा, प्रिमिटिव्ह व्हेरिएबल काय असतं? अरे, व्हेरिएबल विच is created by specifying primitive data type and which is used to store the primitive data is known as primitive variable. प्रिमिटिव्ह टाईपचा डाटा स्पेसिफाय करतं आणि प्रिमिटिव्ह टाईपचा डाटा आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, त्याला काय म्हणतात? प्रिमिटिव्ह व्हेरिएबल म्हणतात. इन जावा वी हॅव 8 प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स. आता काही जणांना डेफिनेशन मध्ये कळालं नसेल, प्रिमिटिव्ह आले, पण हे प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स कोणते आहेत? तर हे प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स हे आहेत बाबा. काय आहेत? बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट, डबल, कॅर आणि बुलियन. अशा प्रकारचे 8 प्रकारचे आपल्याकडं प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स आहेत. त्याचं जे आहे, बाईटचं असतं, बाईट 1 असतं, शॉर्टचं 2 असतं, इंटचं 4 असतं, लॉंगचं 8 असतं. अशा प्रकारे त्यांची ऑर्डर असते. त्याच्यानंतर बिट्स म्हणजे किती असतात आणि डिफॉल्ट व्हॅल्यूज काय काय असतात. बुलियनची डिफॉल्ट व्हॅल्यू फॉल्स असते. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आहे प्रोग्राम, हा पण आपण रन करून पाहणार आहोत. पहा इथं काय दिलंय, प्रिमिटिव्ह प्रोग्रामचा नावाने क्लास क्रिएट केलाय. त्याच्यानंतर आपली मेन मेथड जिथून एक्झिक्युशन स्टार्ट होतं. त्याच्यानंतर बाईटचा एक घेतला आहे, a इज इक्वल टू 12. त्याच्यानंतर आहे शॉर्टचा b घेतला आहे, इंट, डबल, कॅर. कॅरेक्टर मध्ये आपण फक्त कॅरेक्टर म्हणजे सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. बुलियन मध्ये आपण, डबल मध्ये आपण फ्लोट व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, म्हणजे जे की आपल्या पॉइंट मध्ये असते. त्याच्यानंतर आहे बुलियन मध्ये ट्रू ऑर फॉल्स स्टोअर करू शकतो. ठीक आहे, याचा पण प्रोग्राम आपण घेणार आहोत. व्हेरिएबलचा जो आहे प्रोग्राम पाहणार आहोत. क्लास क्रिएट करूयात. त्याच्यानंतर काय येतं सांगा तुम्ही? मेन मेथड. मेन मेथडच्या नंतर आपले जे आहेत ते ओके. पहिल्यांदा आपले येईल बाईट, बाईट. त्याच्यानंतर येईल शॉर्ट. त्याच्यानंतर येईल इंट, इंटिजर येईल. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर येईल कॅर, बुलियन येईल BOO, बुलियन D इक्वल्स टू 10.80. तुम्ही व्हॅल्यू कोणतं पण घेऊ शकता, तसं काय नाही की हीच व्हॅल्यू घ्यायची. त्याच्यानंतर येईल कॅर, कॅर इज इक्वल टू, कॅरेक्टर घ्यायचा आहे, याला सिंगल कोट मध्ये आपण डिफाईन करतो. स्मॉल ए घ्या, कॅपिटल ए घ्या, काही चालेल. ए डबल होईल, त्याच्यामुळे आपण घेऊया जी. शेवटचा घेणार आहोत आपण बुलियन. ओ सॉरी, इथं बुलियनला ट्रू और फॉल्स येतं ना. कसं रे पोरांनो, सांगायचं का नाही ती यार तर हे झाले आपले. त्याच्यानंतर काय येतील मित्रांनो, प्रिंटिंग स्टेटमेंट. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. काय प्रिंट करायचं आपल्याला, ए. ठीक आहे. अशा प्रकारे होईल. आता याला काय करायचं आहे, प्रोग्राम सेव्ह करायचा आहे आपल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्लासचं नाव आपण काय दिलं होतं, व्हेरिएबल दिलं होतं का, परत दोन व्हेरिएबल झाले. क्लासचं नाव आपण दुसरं देऊयात, सॉरी एक मिनिट, क्लासचं नाव दुसरं देऊयात, व्हेरिएबल 1 देऊयात क्लासचं नाव. ठीक आहे. डॉट फाईल सेव्ह झालेली आहे सक्सेसफुली. पुढची स्टेप तर तुम्हाला माहितीच आहे, सीएमडी वरती जावा सी, फाईल नेम, नो कंपाइल टाइम एरर, आणि हे तुम्हाला भेटलेले आहेत आउटपुट 1020 30 ट्रू जी. अशा प्रकारे आपण डिक्लेअर करू शकतो. व्हेरिएबल, नॉन प्रिमिटिव्ह व्हेरिएबल मध्ये काय असतं, व्हेरिएबल विच इज क्रिएटेड बाय स्पेसिफाईंग नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप अँड विच इज यूज टू स्टोअर नॉन प्रिमिटिव्ह डाटा ॲज इट इज आहे. जिथं प्रिमिटिव्ह होतं तिथं नॉन प्रिमिटिव्ह, जे स्पेसिफाय करतं नॉन प्रिमिटिव्ह डाटाला आणि जे स्टोअर करतं नॉन प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज. ठीक आहे. द डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप इज नल असते, नल व्हॅल्यू असते डिफॉल्टला. नोट काय पहा, इन जावा ऑल क्लास नेम्स आर नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स. ऑल जे क्लास नेम्स आहेत ते नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप मध्ये येतात. इफ यू क्रिएटेड अ व्हेरिएबल बाय युजिंग क्लास दॅट इज नथिंग, ओके, बट नॉन प्रिमिटिव्ह व्हेरिएबल, हेन्स इन जावा नेम एन ऑफ नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स. काही कळालं नाही सर, पहा इथं एक्झाम्पल. क्लास डेमोनं क्रिएट केला, काय झाला, ही डी. टेस्टने क्रिएट केला टी, आणि हलवाने क्रिएट केला एच आला, एलवाच. ठीक आहे. कळालं का, नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स. क्लास डेमो, डेमो डी, क्लास टेस्ट, टेस्ट टी. डाटा टाइप्स कसे डिक्लेअर करतात, डाटा टाइप, व्हेरिएबल नेम, अशा प्रकारे डिक्लेअर करतात. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वगैरे आहेत जावाची किंवा एसक्यूएलची, जी पाहिजे असेल किंवा डाऊट वगैरे असतील तर मी व्हॉट्सअप नंबर पण देत आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. नोट्स हवे असतील, काही डाऊट्स असेल तुमचे, किंवा कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही विचारू शकतात, किंवा काही समजलं नाही, काही झालं, आणि मागचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.